प्रेषित मोहम्मदची राहुल काठी त्यावरून वाद झाला होता, त्यांचा लाठीचार्ज झालाय, त्याचा आढावा घेतला असेल, काय तुम्हाला वाटतं? आज सकाळी ज्या घटनेमुळे थोडा तणाव निर्माण झाला होता त्या अनुषंगाने दुपारी त्याचा जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला 2 दिवसाची पोलीस कस्टडी सुद्धा मिळाली आहे आणि त्याच्या मागचं काय आहे त्याचा आम्ही तपासात शोध घेत आहोत. त्याच्या अनुषंगाने आज दुपारी जी घटना घडली, दुपारी म्हणण्यापेक्षा 11च्या दरम्यान रस्ता रोको आणि त्या अनुषंगाने थोडंसं तणाव निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने SP साहेब, ऍडिशनल SP आणि सर्व त्या ठिकाणी हजर होते. त्यामध्ये साधारणपणे 30 पेक्षा जास्त दंगेखोरांना ताब्यात घेतले, अटक करण्यात आली आहे. त्याचं पण आता छाननी आणि बाकी सर्व व्हेरीफाय करायचा आमचा तपास सुरू आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक यांनी सर्व दोन्ही बाजूच्या गटाच्या लोकांच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली आहे. तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये, कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही यापुढे काय होऊ देणार नाही. आज पोलिसांची जादा कुमक सुद्धा ह्या ठिकाणी मागवण्यात आले. नाशिकहून सुद्धा आता रात्री काही बंदोबस्त येणार आहे. त्या अनुषंगाने आपण रूट मार्च शहरामध्ये केला आहे. सर्वसामान्य सकाळची ते घटनाचा वेळ सोडता बाकी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने, नागरिकांच्या सहकार्याने कुठलीही घटना घडली नाही. त्यामुळे मी अहिल्यानगर च्या नागरिकांचं आणि आपल्या माध्यमांचं सुद्धा मी आभार मानतो. परंतु त्याचबरोबर आम्ही आता जी काय तयारी करणं आवश्यक आहे पोलीस म्हणून ते आम्ही पूर्ण तयारी केली आहे. मी पण इथे 4 वाजल्यापासून आलो आहे आणि आम्ही आमची पूर्ण तयारी केली आहे. माझं आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे की कृपया ज्या काय दुर्दैवी घटना घडल्या त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई होत राहील, करत आहोत. आम्ही महत्वाचे आरोपी पण अटक केले आहेत. तर आपण शांतता राखावी, अफवा पसरवू नयेत, आम्हाला सहकार्य करावं. कायदा कायद्याच्या जागेवर कारवाई करेल. मोटिव्ह काय होता रांगोळी काढण्याचा मोटिव्ह काय होता तपासात आम्ही विचारू, तपासात माहिती. पण काही इनपुट नव्हते का तुम्हाला या संदर्भात? ओबीसीची सभा म्हणा किंवा हे सगळे गोष्टी घडणार आहे त्याची इनपुट काय नव्हते का असं होऊ शकतं? एकंदरीत सर्वच वातावरण पाहता लक्ष ठेवणं आवश्यक आहे सगळ्याच ठिकाणी. त्या दृष्टीने आमचं लक्ष होतं, परंतु दुर्दैवाने ही घटना घडली हे सत्य आहे. काही इनपुट मिळत होते का आधी? काही इनपुट होते का? पोलीस स्टेशनच्या समोर काही बोर्ड वादग्रस्त लावण्यात आलेले, त्याच्या दिवसभर स्थानिक आमदारांनी ते बोर्ड अजूनही काढलेले नाहीत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा वाद होऊ शकतो. त्याच्यानंतर आम्ही आणि पोलीस अधीक्षक आम्ही त्याची वैधता, कायद्याचे काय बाजू आहेत ते पाहून आम्ही त्यावर कारवाई करू. परवानगी अजून आम्ही दिलेली नाही. त्यावर आम्ही चर्चा करून सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यावर आम्ही निर्णय घेऊ. त्यांची एक बैठक पण आहे बैठकीला पण एक बैठक आहे मौलानासोबत. हो, बैठक आपण होणार आहात की काय चर्चा करणार? बैठकी बाबतीत होऊन देणं न देणं हा काय विषय येत नाही. सभेसाठी मात्र आम्ही परिस्थिती पाहून नंतर निर्णय घेणार आहोत. त्या अनुषंगाने आम्ही संयोजकांशी सुद्धा संवाद साधला आहे. जातीय ते निर्माण होतोय आणि त्यांनी अशा परिस्थितीत अहिल्यानगर मध्ये हे कितपत योग्य आहे त्या संदर्भात काही तुमचं बोलणं झालंय का त्यांच्याशी किंवा काही संपर्क? या अनुषंगाने आम्ही संयोजकांशी चर्चा केली आहे. घोडेपीर दर्गा असेल 1 महिन्यापूर्वी, त्यानंतर आजचा प्रश्न असेल, मध्यंतरी 2 मोर्चे सुद्धा निघाले होते. तर एकंदरीत जर पाहिलं तर घोडेपीर दर्गा सुद्धा पाडली तेव्हा सुद्धा तणाव निर्माण झाला. कुठेतरी कोकणी विभाग आपला कमी पडतोय काही कमी पडते किंवा असं म्हणता येणार नाही. सगळ्याच गोष्टी सगळ्यात 100% करू शकता असं नाही. तर तुम्ही आमच्या लोकांना, आमच्या सर्व अधिकाऱ्यांना, म्हणजे फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातच नाही इतर जिल्ह्याच्याही अधिकाऱ्यांना मी सांगितलं की या अनुषंगाने जास्त सतर्क, विशेषतः रात्रीच्या बाबतीमध्ये आणि गोपनीय यंत्रणा अजून सतर्क करण्याबाबत, विशेषतः सोशल मीडियाच्या अनुषंगाने जास्त अलर्ट राहण्याच्या सूचना द्यात आणि आम्ही आमचा प्रयत्न करत आहोत. माझे आपल्याला आव्हान राहत सर्व पत्रकार मित्रांना, अशी काय माहिती मिळत तर आपण आम्हाला सांगा. कारण आपण आमचेच शेवटी तुम्ही आणि आम्ही आपण सगळेच आपण एकत्रित हे काम करणं आवश्यक आहे. आम्ही या बाजूला, तुम्ही त्या बाजूला. तुम्ही पण आम्हाला अशी काय माहिती मिळत तर तुम्ही पण आम्हाला इनपुट द्यावं माझी आव्हान आहे. भूमिका काय झाली एकंदरीत आजची जी घटना चर्चा झाली आहे आता बघूया ना, मी सांगेन नंतर.
तुम्ही त्यांनी ठीक आहे. विनंती-